तर कॅन्डल मार्च हा चित्रपट 5 डिसेंबरला सर्वांच्या भेटीला येणार आहे आणि यातील प्रमुख कलाकार आज माझ्याबरोबर आहेत. सायली सहस्रबुद्धे, स्मिता तांबे आणि तेजस्विनी पंडित. खरं तर स्त्रियांवर होणारे अत्याचार यावर वाचा फोडणारा असा हा चित्रपट आहे. तर यातील ही स्त्री शक्ती आज माझ्याबरोबर आहे आणि नेमकं काय त्यांचं मत आहे या चित्रपटाबद्दल, भूमिकेबद्दल ते आपण आज जाणून घेऊया. काय सांगणार आहे, तुमची भूमिका काय आहे? माझा हा पहिला चित्रपट आहे आणि माझी भूमिका एका मध्यमवर्गीय घरातल्या कॉलेज गोईंग मुलीची आहे. ही मुलगी खूप छान खेळकर, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणारी, स्वतःची स्वप्न असणारी अशी आहे. तिला एक मित्र आहे ज्याच्याशी तिचं खूप छान रिस्पेक्टफुल नातं आहे. तिच्या आईबाबांबरोबर तिचं खूप मोकळं नातं आहे. फक्त हे सगळेजण स्वतःला सर्वसामान्य मानणारे मध्यमवर्गीय घरातले अशी लोक आहेत. आणि ह्या अशा मुलीच्या आयुष्यात अशी एक घटना घडते ज्यामुळे ती कोलमडून जाते आणि सेक्शुअल हॅरॅसमेंटची ती घटना असते आणि त्याचा पीक म्हणजे रेप आणि ॲसिड अटॅक. आणि त्यानंतर ह्या मुलीचं काय होतं, ती खूप जास्त ट्रॉमामध्ये जाते आणि मग तिच्याबरोबर कोण राहतं, तिला सपोर्ट कोण करतं, अशी ती पूर्ण जर्नी आहे. खूप मला भाग्याचं वाटतं की ही भूमिका मला करायला मिळाली, कारण खूप रिलेट करू शकते मी. हा विषय प्रत्येकच स्त्रीला खूप जास्त मनाला भिडणार आहे, कारण छोट्या मोठ्या प्रमाणात प्रत्येकावर अशा अनुभवाची प्रत्येकावर असा अनुभव आलेला आहे. ईव्ह टीझिंगच्या माध्यमातून असेल किंवा कुठल्याही. सो हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. एक रिस्पॉन्सिबिलिटी वाटते की रेप व्हिक्टिम्सना मी स्वतः पोर्ट्रे करू शकते. ही एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी वाटते. सो इट इज अ व्हेरी गुड थिंग फॉर मी. आणि तुम्ही तर अगदी सामाजिक चित्रपटांमध्ये तुमचा असा एक वेगळा पैलू आहे. तर खरंच या भूमिकेबद्दल काय सांगणार? कायम सिनेमांमध्ये काम करत असताना कधी कुटुंबातले, कधी समाजातले असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स हाताळले. पण जेव्हा आपण जन्माला येतो, कायम आपल्या जडणघडणीमध्ये तू एक मुलगी आहेस वगैरे अशा सगळ्या. मी अर्थात खूप वेगळ्या फॅमिलीमधनं आले आणि ज्या फॅमिलीने मला खूप मोठी पावलं उचलायला कायम सपोर्ट केलेला आहे. पण कॅन्डल मार्च नावाच्या सिनेमाची जेव्हा स्क्रिप्ट समोर आली तेव्हा अशी जाणीव झाली की कायम बातम्यांमध्ये आपण एखादी बातमी वाचणं आणि बातमी अरे रे रे वाईट झालं, नंतर एखादी घटना टेलिव्हिजनवर पाहणं आणि ती अरे अंगावर काटे उभे राहतात, यार किती घाणेरडं आहे. मैत्रिणींमध्ये कायम चर्चा करणं, त्याच्यावर रिॲक्ट होणं, त्याच्याबद्दलची आपली मतं व्यक्त करणं. पण जेव्हा नटी म्हणून काम करत असताना जेव्हा एखादं पात्र जेव्हा आपण त्या पात्रामध्ये शिरत असतो, जेव्हा आपण त्या सिनेमाच्या प्रोसेसमध्ये पात्राच्या खूप जसं जवळ जाऊ लागतो, तेव्हा त्या बातमीमागची खरी गोष्ट काय किंवा त्या गोष्टीमागची खरी इंटेन्सिटी काय, या इंटेन्सिटीतनं जेव्हा मला जावं लागलं तेव्हा मला असं जाणीव आली की हे खूप भयंकर आहे. कारण जेव्हा ते दुसऱ्या घरावर होत असतं तेव्हा अरे रे रे अगं वाईट झालं, इतक्या बातम्या असतात, इतकीच आपली रिॲक्शन असते. पण जेव्हा ते स्वतःवर जात असेल तेव्हा नटी म्हणून त्या पात्रात परफॉर्म करत असताना असं जाणवलं की हे खूप भयंकर आहे. जेव्हा सिनेमामधनं हा विषय मांडला गेला आणि ज्या हुशारीने हा सिनेमा तयार केला गेलेला आहे, ज्या पद्धतीचा सचिन दरेकरने स्क्रीन प्ले केलेला आहे, सचिन देवने त्याचं डिरेक्शन केलेलं आहे, अमित राजचं म्युझिक आहे, जसे लिरिक्स आहेत या सिनेमाचे, निलेश आणि अंजलीने ज्या पद्धतीचे खूप विचित्र लोकेशन्स, कारण त्यातला खरेपणा टिकून राहावा याच्यासाठी ते शोधून आणलेले आहेत. तर अशा प्रोजेक्टमधला पार्ट होत असताना मला असं वाटलं आत्ता मी या घडीला काय करू शकते, तर या सिनेमाचा भाग होऊ शकते आणि पुरेपूर त्या कॅरेक्टरला न्याय देऊ शकते. पुढे गेल्यानंतर पोस्टकार्ड्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत ज्या मी करतो आहे, हळूहळू पावलं उचलू, पण मला असं वाटतं हे एक पाऊल आहे त्यातलं. खरं तर मी फर्स्ट लुक पाहिला आणि अक्षरशः माझ्या हातावर अंगाला काटे आले. आणि तुझी भूमिका फार वेगळी असते प्रत्येक सिनेमांमध्ये. तर खूप अपेक्षा आहेत या चित्रपटांमधून सुद्धा आणि मी फर्स्ट लुक पाहिलं आहे, खूप मलाही आवडलं. तुमच्याकडे येते, काय भूमिका आहे, काय सांगणार? माझी विद्या सावंतची भूमिका आहे. ती एक मीडिया पर्सन आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या पर्सनॅलिटीच्या सर्वात जवळ जाणारं कॅरेक्टर हे आहे की एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये जन्माला आलेली वर्किंग वुमन, घर आणि ऑफिस दोन्ही बॅलन्स करणारी. जरी ती मॉडर्न वर्किंग वुमन असली तरी तिच्या मॉरल्स, एथिक्स बरोबर आहेत. ती अंबिशनसाठी मॉरल्स विसरते अशी नाही आहे. तर तिला सगळंच व्यवस्थित करायचं आहे
आणि अशा पार्श्वभूमीवर जेव्हा मीडिया पर्सन म्हणून आपण एखादी रेप केस बघतो तेव्हा आपला पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो आणि जेव्हा आपल्यावर एखादा इन्सिडेंट्स घडतो तेव्हा आपलं मत बदलतं आणि जेव्हा स्वतःवरती एखादी गोष्ट होते तेव्हा आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही. ह्या सगळ्याबद्दलचं हे कॅरेक्टर आहे. आपल्या रोजच्या स्त्रियांना रेप्रेझेंट करणारा कॅरेक्टर आहे आणि त्यापेक्षा जास्त ही एक रियालिटी आहे जी फक्त फिजिकल असॉल्टबद्दलची नाही आहे तर ती मेंटल हॅरेसमेंटबद्दलचीही आहे आणि आपल्याला सगळ्यांना हे फाईट करायचं आहे. त्यामुळे कॅन्डल मार्च हा फक्त एक चित्रपट नाही तर ही एक मूव्हमेंट आहे, ही एक चळवळ आहे जी या विषयाला एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधनं बघते, बरोबर करेक्ट पर्स्पेक्टिव्हमधनं बघते आणि कुठेतरी आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तरंही देते आणि सोल्युशन्सही शोधून काढते. करेक्ट. इफ आय एम नॉट रॉंग, मी पहिला लूक पाहिला त्याच्यामध्ये तुझा एक अँकर जो बातम्या देतो त्याची एक भूमिका होती. तर कुठेतरी मीडिया कुठेतरी याचा सहभाग आहे. सगळ्या कहाण्या म्हणा किंवा कोणावर काय होतं आहे सगळं काही मीडियाद्वारे सगळं होतं आहे, पण हे कुठेतरी मर्यादितच राहतं. जसं निर्भयाचं आपण पाहिलं, गेली घटना होऊन गेली पण त्याच्या पुढे काय. पण हा एक असा चित्रपट आहे की आवाज उठणार हे आहे. तर याबद्दल काय सांगू इच्छित? मला असं वाटतं की अँकर म्हणून जी माझी भूमिका आहे ती मी म्हटलं तसं की तो फक्त तिचा विचार नसून तिला सांगण्यात आलं आहे, तिच्या बॉसने सांगितलं आहे किंवा त्यांच्या चॅनलची जी त्यांचं जे काय प्लॅनिंग असतं किंवा त्यांच्या ज्या स्ट्रॅटजीज असतात त्याप्रमाणे केलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जेव्हा विद्या सावंत एक रेप केस कव्हर करायला जाते तेव्हा ती एक जर्नलिस्ट असते. ती अतिशय काय म्हणतात ते सब्जेक्टिव्ह दृष्टीने त्याच्याकडे बघते. पण जेव्हा तिच्याबरोबर हॅरेसमेंट सुरू होते तेव्हा जेव्हा ते पर्सनल होतं, जेव्हा ते सब्जेक्टिव्ह होतं तेव्हा सगळं बदलतं, सगळं दृष्टिकोन बदलतो आणि एका पॉईंटनंतर तिलाही कुठेतरी रिअलायझेशन होतं की इट्स टाईम टू फाईट बॅक. त्यामुळे एक अवेकनिंग आहे आणि आपण जर्नलिस्ट म्हणून आपली जबाबदारी आहे फक्त आपल्याला सांगितलं ते न करून करेक्ट जे आहे किंवा जे खरंच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ते आपण पुढे आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फर्स्ट लुक मी पाहिला, त्याच्यामध्ये अगदी साधी भोळी अशी आज तेजस्विनी पंडित मला पाहायला मिळाली आणि अशी स्त्री जिच्यावर अत्याचार होतो आहे. करेक्ट. तर या भूमिकेबद्दल काय सांगणार? कॅन्डल मार्च या सिनेमामध्ये मी अनुराधा जोगळेकर नावाचं कॅरेक्टर प्ले करते जी मराठी लिटरेचरची प्रोफेसर आहे. तिच्या पास्टमध्ये एक अशी घटना घडलेली आहे ज्याने ती कम्प्लीट हादरवून गेलेली आहे, ज्याने ती कम्प्लीट आतून हलून गेलेली आहे आणि तिचं आयुष्यात आता काही रसच नाही आहे. म्हणजे जस्ट बिकॉज शी हॅज टू लिव्ह शी इज लिव्हिंग असं आहे. म्हणजे जस्ट बिकॉज शी इज ब्रीदिंग शी इज लिव्हिंग अशा पद्धतीचं ते कॅरेक्टर आहे. आणि पण तिच्या प्रेझेंटमध्ये एक अशी पुन्हा एक घटना घडते ज्यांनी तिचं आयुष्य कम्प्लिटली युटर्न घेतं, ज्यांनी ती तिच्या पास्टमध्ये जाते आणि शी रिअलाइजेस की नाही अब चुप नाही बैठना है, अब आता आवाज उठवायचा. आणि मग तिच्यावरती पॉलिटिकल सामाजिक फॅमिली असे सगळेच प्रेशर्स येतात आणि त्या प्रेशरला हँडल करून किंवा त्याला जुगारून ती कशी या केसला पुढे नेते याविषयी ही स्टोरी आहे. नक्कीच. पण आपण प्रत्येक वेळी बघतो कुठेतरी ती घटना होते आणि थांबते, आवाज तेव्हा उठवला जातो. पण नक्कीच ह्या चित्रपटातून असं काहीतरी वेगळं पाहायला मिळणारच आहे. प्रेक्षकांना नेमकं काय सांगायचं आहे, खास करून स्त्रियांना? प्रेक्षकांना कायम प्रश्न पडतो. म्हणजे आपण जसं नॉर्मली तू म्हणालीस तसं की आपण एखादी कमेंट करतो आणि चालू पडतो लाईफ गोज ऑन, जे आपलं तत्त्व आहे कायमचं, तर लाईफ जस्ट गोज ऑन. पण मला असं वाटतं की आपल्याला खूप प्रश्न पडतात की हे का होतं बरं, हे झाल्यानंतर काय करायचं असतं, त्याच्यानंतर लॉमध्ये काय काय चेंजेस झाले पाहिजेत. प्रेक्षकांना किंवा असे केसेस बघून जे प्रश्न उद्भवतात किंवा जे उत्तरं जे हवी असतात ती सगळी प्रश्न ते सगळे उत्तरं कॅन्डल मार्चमध्ये आहेत. आणि आपल्याला कुठेतरी असं जेव्हा वाटतं की मुलीचीच ओळख का लपवली जाते, जेव्हा मुलगा गुन्हा करतो आणि त्याचा चेहरा झाकला जातो, तर मुलीने असा काय गुन्हा केला आहे म्हणून तिची ओळख, तिचं नाव, तिचा चेहरा लपवला जातो? तिने काहीच केलं नाही, राईट? तर त्यामुळे या सगळ्याच गोष्टींची उत्तरं किंवा आपल्याला जेव्हा असं वाटतं ना बॉस
ये इस पे मारा है, अभी ये हिट किया आहे. तर अशा पद्धतीची उत्तरं फिल्ममध्ये मिळणार आहेत आणि इट गोज इन अ व्हेरी रिअलिस्टिक वे. म्हणजे कुठेही लाऊड परफॉर्मन्सेस किंवा असं काही नाही आहे या फिल्ममध्ये. त्यामुळे इट गोज इन अ व्हेरी रिअलिस्टिक मॅनर. नक्कीच तुमच्यामार्फत खरं तर सर्व महिलांना, स्त्रियांना एक प्रेरणा मात्र नक्कीच मिळणार आहे आणि हा आवाज नक्कीच उठणार आहे. थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन पुनीतसह आर्या इले, राजश्री मराठी.